छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्ग आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे साक्षीदार आहेत। या दुर्गांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे। ही आनंदाची अभिमानाची बाब आहेच, पण त्याबरोबरीने दुर्गांचे योग्य जतन आणि संवर्धनाची जबाबदारी आपली आहे। याचे भान ठेवून दुर्गांचे उत्तम व्यवस्थापन केले पाहिजेत, कारण हे दुर्ग जिवंत शिवशाहीर आहेत, असे उद्गार प्रसिद्ध इतिहास अभ्यासक आणि शिवव्याख्याते मोहन शेटे यांनी काढलेत। महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्व व वस्तू संग्रहालयाचे संचालनालय आणि सृजन सभा पुणे आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिन ते महात्मा गांधी जयंती या कालावधी दरम्यान सेवा पंधरवडा उपक्रमातील विशेष कार्यक्रम म्हणून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। शिवचरित्रकार गजाननराव मेंदळे यांच्या स्मृतींना हे शिवव्याख्यान समर्पित करण्यात आले होते। कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात हे व्याख्यान झाले। छत्रपती शिवरायांचे दुर्ग जागतिक वैभव या विषयावर शेटे यांनी मांडणी केली। यावेळी पुरातत्व विभागाच्या पुणे विभागीय कार्यालयाचे सहाय्यक संचालक विलास वाहाने, प्रसिद्ध गिर्यारोहक उमेश झिरपे, सृजन सभा प्रमुख संगीतकार होनराज मावळे हे व्यासपीठावर उपस्थित होते। मोहन शेटे म्हणाले, शिवछत्रपतींच्या दुर्गांना युनेस्कोने नुकताच जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे। महाराष्ट्रातील 11 दुर्ग आणि तामिळनाडू येथील जिंजीचा किल्ला यांचा यामध्ये समावेश आहे। हा जणू शिवरायांच्या कर्तृत्वाला जगाने केलेला मानाचा मुजरा आहे। शिवरायांचे दुर्ग हे केवळ दगड, माती, तटबंदी, बुरुज, दरवाजे, महाल नव्हेत। प्रत्येक दुर्ग हा शिवकालीन त्यागाचा, बलिदानाचा, शौर्याचा, निष्ठेचा धगधगता इतिहास आहे। प्रत्येक शिवकालीन दुर्ग प्रेरणेचा, स्फूर्तीचा स्रोत आहे। हे दुर्ग जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झाल्याने आपली जबाबदारी वाढली आहे। दुर्गांचे योग्य व्यवस्थापन, डागडुजी, स्वच्छता, सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे। दुर्गांचे योग्य व्यवस्थापन न केल्यास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा काढून घेऊ शकते आणि तसे झाल्यास तो शिवछत्रपतींचा अपमान ठरेल। त्यामुळे शासकीय यंत्रणेसोबत प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे की दुर्ग सुरक्षित स्वच्छ ठेवले पाहिजेत, त्यांचे पवित्र अबाधित राखले पाहिजेत। त्यासाठी सातत्याने जाणीव जागृती करत राहिले पाहिजे, असं ते म्हणाले। विलास वाहाने म्हणाले, शिवदुर्गांचे महत्त्व समजून घेणे आणि त्याविषयी जनजागृती करण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे। शिवाजी महाराजांना सर्व धर्म समभावाचा शिक्का त्यांच्यावरती मारायचा, त्यांचं हिंदुत्व कमी करून टाकायचं, औरंगजेब किती चांगला होता असं दाखवायचं, आमच्या आक्रमकाने आमच्यावरती आक्रमणे केलीच नाही असं दाखवायचं। असं एक विचित्र प्रकारचं इतिहासाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा वादळ निर्माण करण्यात आली। मुद्दामून एक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि अशा वेळेला आपली पण माणसं समर्पित होत होती। अशा वेळेला हे सगळे चुकीचे प्रचार सांगणारा एखादा विद्वान, बुद्धिमान, अनुभवी, प्रचंड अभ्यास केलेला कोणीतरी पाहिजे होतं। असं जसं एखादा किल्लेदार किल्ला लढवण्यासाठी रणांगणात उतरतो ना, तसं सत्य नावाचं शस्त्र हातामध्ये घेऊन गजाननराव मेंदळे या रणांगणात उतरले आणि सत्य प्रतिपादन याच्याबरोबर असत्य खंडन या दोन्ही गोष्टी त्यांनी समर्थपणे केलेल्या होत्या। त्यांची पुस्तकं बघितली ना, एक एक पुस्तक जर त्यांचं जेव्हा बाजारात यायचं ना, एखाद्या सिंहाच्या डरकाळीनं जसे लांडगे आणि कोल्हे पळत सुटतात, तसं हे चुकीची पिवळी पुस्तकं लिहिणारे लबाड इतिहासकार घाबरून बसायचे। अशा प्रकारचं सत्य इतिहासाचं प्रतिपादन हे मेंदळे सरांनी केलं।